गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली. खाल्ले नारळ भावेशनं खोबरं खाल्ले तर दाखवायले. लेकराला काल सकून सांगितलं होतं मला की बिस्किट किंवा टोस्ट वगैरे काय आणा, पण मला लक्षातच नाही राहिलं. ते आणले. जरा लवकर स्वयंपाक करायचा आहे कारण की भूक लागली म्हणायला भावेश. हे भावेश, भूक लागली तुला? भूक लागली? दूध प्या ना मग. हां हे प्या. आणि सकू बनवायली भाजी काळ्या वाटणातली का. रात्री चिकन आणलं होतं तर त्या चिकनची भाजी काळ्या वाटणातली बनवणार आहे सकू. त्याने मटेरियल वगैरे घेतलं इकडून, धने, ते पत्ता, खोबरं, काय काय घेतलंस? चिकनचा रस्सा बनवू मस्त. सकाळी सकाळी जेवण करताना लेकरं आणि मी पण. किलोभर भाजी आणली होती बरं का. आम्ही दोघा जणांनी जेवण केले आणि लेकरांना फिक्की भाजी चारली सूप मधली. हा का मस्त झणझणीत. आता शर्वा बनवायचा आणि सकू भाजी ज्या वेळेस बनवायची आम्ही दोघं खायला असल्यामुळं काय पाणी काय जास्त वगैरे टाकत नाही. हे जे आता एवढं पाणी, एवढ्याच पाण्यामध्ये भाजी बनवते. एकदम भारी लागते आणि एकदम मस्त असा रसा होतो. तोंडाला असं पाणी सुटतंय आणि खावंसं वाटतंय. बाहेरच्या साईडला पाणी वगैरे मारून घेतलंय. घरांचं काम पण बरंच बाकी आहे आणखीन. हे सिमेंटचं कापड रिकामं झालं तर थोडं घाण दिसू लागलं तर त्याच्यावर पण पाणी मारून धुवून घेतलं मस्तपैकी असं. जारवाले काय आणखीन आले नाही, जार येईल. आणि फोकस पण रात्री कसं काय फुटलाय काय माहिती. गरम होऊन फुटलाय का काय झाले, पण फुटून गेला. बघा सूर्य इथपर्यंत आलाय. आमची मनी म्याव पण आहे इकडं. ये चल ये. पिल्ले कुठं? तर हिनं पिल्ले दिलेत बरं का मित्रांनो. 2 पिल्ले आहेत मागच्या साईडला. इथं कुठेतरी ओरडायला लागलेत. म्याव. चल ये इकडं, तुला मी टाकतो काहीतरी खायला. ये सकू, त्याला काहीतरी खायला टाक बरं. एक फिश दे ना. तर मित्रांनो हे आपण मांजरीला टाकू. ये शिबे, शिबे ये. ये कारण की ते जरा लेकरवाळे असल्यामुळं तिचा पोट जरा, तिला खाण्याची जरा सोय पाहिजे. काल पाय वगैरे आणले होते कोंबड्याचे, टाकले तिला. त्या दिवशी चोरी झाली त्या दिवसपासून मी ते लाईटचे वायरिंग बिअरिंग सगळी घरातच आणून ठेवायलो. बघा मित्रांनो, हे बघा इथं ठेवलेत घरात. हे फोकस आणि पुष्क पा पाठीमागच. कुठं जायचंय ते घ्यायचंय. ते तिकडला मागच्या साईडला शेतकऱ्यांना पेटून दिलंय, तर म्हणून इकडून थांबलो मी येऊन. कारण की इकडं जर आली ना आग तर आपल्याला आवरणारच नाही का नाही. पाईप घेतलाय, पाईप इकडून पाणी वगैरे थोडं मारले, पण लाईट पण गेली टायमावरच. कारण इथं पूर्ण हे बघा खान 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 आहे. याच्यात जर आग लागली ना ते आपल्याला आवरणारच नाही. हे जेव्हा मग सगळं काम तमामच. एवढी हे लागायची मस्त, म्हणजे आप सगळं कामा घुम झाले.
गरमायला लागले. लिंबाच्या झाडाला पण ते लागल्यामुळे जरा पानं सुकलेत. हे तर ऐकतच नाही ते लेकर. अरे घरी जाणार आहे, पा घरी. तिकडं माणसाला उभं राहा वाटाणं झाले. बघा कशी आग लागली ती. पूर्ण इकडं जळून गेलं. आता इकडे बाकी आहे. पूर्ण जाळ करून टाकलं. जाळ जाळ जाळ. गोविंदनगरची लाईट लय भारी आहे माहिती आहे का. टायमावर झटका देते. अरे बापरे. मी पाहत चप्पल बी नाही आणि ते खेळा पहा कसा आहे उभा. लाईट आली का सकू? नाही आली, लाईटच नाही आली अजून. लय अवघड आहे. आता हे पेटून द्यावं म्हणलं तर पुन्हा इकडे जर शेडकडे जरा लागले ना आपल्याला आवडणारच नाही. त्यामुळं नको म्हणलं, नंतर द्यावं पेटून, है ना. मित्रांनो, तर बघा काळ्या वाटणातली भाजी पूर्णपणे रेडी झाली. आता भावेश, सखू आणि तुमचा ब्लॉगर कैलास जेवण करणार आहे. अरे प्लेट बघ, प्लेट बघ कसली ती. नको नको मला पुसून दे. बघ ना, बघ बघ ती कसली. बघ बरं याच्यात वाढ, याच्यात वाढ, याच्यात वाढ. काय राय प्लेट आहे. तुमचं काय झालंय? जेवण करायचं मित्रांनो. हा भात तर लाग. हे बघा भात आहे मस्त, भाजी आहे आणि भाजीत मिरची पावडर न टाकता मित्रांनो हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. अरे बापरे, टेस्ट एवढी अप्रतिम झाली मित्रांनो, तुम्हाला सांगू शकत नाही. आता दिवसभर आम्हाला हीच भाजी है ना सगळं. खूप छान, खूप छान. तुला पण जेवण करायचं पुतका? नाही करायचं, खायचं. सगळं ते उंडा कोण ठेवला तसा? हा बसा बसा, खाली बसा. चला मित्रांनो, बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मराठी जोडीला सपोर्ट करा. धन्यवाद.